नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 90वे संमेलन डोंबिवलीमध्ये उद्या सुरू होत आहे. दरवर्षी साहित्य संमेलन होतं आणि साहित्य संमेलन होणार असं म्हटलं की लगेच टीका, आक्षेप, गोंधळ हे सगळं सुरू असतं. आणि तरीसुद्धा दरवर्षी साहित्य संमेलन होतं, त्याला अतिशय मोठ्या उत्साहामध्ये लोक येतात, पुस्तकांची प्रचंड विक्री होते, हे सगळं होत असतं. म्हणजे साहित्य संमेलन ही मराठी माणसाची भूक आहे इथपासून ते साहित्य संमेलन हे साहित्य बाह्य शक्तींनी कसं आता पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे अशी सगळी चर्चा सुरू असते. यंदाही याच सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या साहित्य संमेलन सुरू होत आहे. म्हणजे साहित्य संमेलन आता फार महत्त्वाचं नाही आहे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला काही अर्थ राहिलेला नाही आहे असं म्हणत माध्यमं त्या विषयावर चर्चा करत असतात, बातम्या देत असतात, अग्रलेख लिहित असतात, शो करत असतात, हे सगळं सुरू असतं. त्यामुळं उद्याचं संमेलन जे आहे ते संमेलन फार महत्त्वाचं आहे. त्याच्या निमित्तानं जे काही घडेल ते घडेल, पण तरीसुद्धा जे मुद्दे असतात, जे आक्षेप आहेत तेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे अनेकांना माहिती असेल की जेव्हा हे संमेलन सुरू झालं तेव्हा त्याला ग्रंथकार सभा असं म्हटलं जायचं. आणि ग्रंथकार सभेनं त्या सभेमध्ये यावं यासाठी महात्मा फुल्यांना पत्र पाठवलं की तुम्हाला सादर आमंत्रण, तुम्ही या संमेलनामध्ये या. तेव्हा महात्मा फुल्यांनी त्यांना जे खरमरीत पत्र पाठवलं ग्रंथकार सभेला, त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की हे माझ्या घालमोठ्या दादा, हा खास अगदी फुल्यांचा शब्द नंतर बराच लोकप्रिय झाला, हे माझ्या घालमोठ्या दादा, मला इथं यायची काही इच्छा नाही आहे, कारण ज्यांना माझ्या व्यथावेदना, माझ्या भावंडांच्या व्यथावेदना, माझ्या भगिनींच्या व्यथावेदना माहिती नाहीत असे लोक उंटावरनं शेळ्या हाकतात, अशा संमेलनामध्ये मला यायचं नाही. उंटावरनं शेळ्या हाकणाऱ्यांचं संमेलन फुल्यांच्या काळामध्ये होतं, तेच संमेलन आजही तसंच आहे. उंट बदलले आहेत, शेळ्या बदललेल्या आहेत, पण उद्योग मात्र तोच सुरू आहे. त्यामुळे साहित्यबाह्य शक्तींच्या हातामध्ये संमेलन आहे हे आपण सातत्यानं बघत असतो. हरी नरके यांची फेसबुकवर परवाची पोस्ट फार चांगली आहे. त्यांनी एकूणच फार गंमत घेतलेली आहे या सगळ्या संमेलनाच्या निमित्तानं. आणि त्यांनी असं म्हटलं आहे की जी सगळी मांदियाळी आहे या संमेलनाला येणारी, त्यामध्ये प्रामुख्याने सगळे राजकारणी, ब्युरोक्रॅट्स वगैरे दिसत आहेत, तर साहित्यिक आहेत कुठे? आणि या सगळ्या निमंत्रितांमध्ये जे साहित्यिक दिसत आहेत ते साहित्यिक 80% तेच आहेत. दरवर्षी तेच लोक येत असतात आणि त्याच लोकांचं लॉबिंग वगैरे सगळं सुरू असतं. त्यामुळे या संमेलनाला अर्थ काय? ज्या संमेलनामध्ये मूलगामी चर्चा होत नाही, साहित्यविषयक काही बोललं जात नाही, त्यामुळे अशा प्रकारचं संमेलन. बरं, अध्यक्ष निवडणुकीबद्दल आपल्याला माहिती आहे, दरवर्षी अध्यक्ष ठरतो, अध्यक्ष निवडणूक होते आणि आता तर अध्यक्ष निवडणुकीचा दर्जा एवढा घसरलेला आहे की म्हणजे राजकीय नेत्यांना सुद्धा असं वाटेल की अरे यापेक्षा आपलं राजकारण फारच बरं आणि फारच सभ्य, संयत अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं होत असतं. अध्यक्ष भाषण फार बरं, महत्त्वाचं असं म्हणावं, ते गेल्या काही वर्षांमध्ये अध्यक्ष भाषणानं काही फार महत्त्वाचा विचार दिला आहे असं अजिबात दिसलेलं नाही आहे. त्यामुळे अध्यक्ष भाषण बरं, आणि अध्यक्ष जो आहे तो पुन्हा आपला गणपती असतो 3 दिवसांचा, त्यानंतर मात्र त्याचा रोल कुठलाही नसतो. हे सगळे जे मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं विचार करायला पाहिजे असं मला वाटलं. म्हणजे उद्या संमेलन सुरू असताना केवळ टीकेची झोड उठवावी अशातला हा मुद्दा नाही आहे. एक भाग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे एकीकडे साहित्य संमेलनांबद्दल चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र आपापल्या स्तरांवर आपापली संमेलनं घेणारे असे लोक पुढे येत आहेत. त्यामुळे इतक्या प्रकारची संमेलनं अलीकडच्या कालावधीमध्ये होत आहेत. आपण जर टी व्हीवर बघितलं, वर्तमानपत्रात वाचलं, तर सातत्यानं वेगवेगळी संमेलनं सुरू आहेत. त्यामुळे ही संमेलनं म्हणजे एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तिकडचे आक्षेप, त्याबद्दलचे आक्षेप वाढत आहेत किंवा तिथे साहित्यबाह्य शक्तीने हे ताब्यात घेतलं आहे असं म्हटलं जातं आहे. आणि त्याचवेळी छोटे प्रवाह जे पुढे येत आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे मला मेधा पाटकरांचं विधान मी परवा एके ठिकाणी कोट केलं होतं. मेधा पाटकर ज्याप्रमाणे म्हणतात की मोठ्या प्रकल्पांपेक्षा छोटे प्रकल्प फार महत्त्वाचे, कारण मोठ्या प्रकल्पांमध्ये लाभार्थी कमी आणि झाडाझडती जास्त. या उलट छोट्या प्रकल्पांमध्ये मात्र लाभार्थी बरेच असतात आणि एकूण छान होतं, झाडाझडती होत नाही. अगदी त्याप्रमाणे मोठ्या संमेलनांपेक्षा छोटी संमेलनं अधिक महत्त्वाची असं मत पुढं येतं आहे. त्यामुळे मोठ्या संमेलनांमध्ये जे काही घडत नाही, जे घडू शकत नाही किंवा जे त्यांना घडवायचंच नाही, अनेकदा ते सगळं छोट्या संमेलनांमध्ये होतं. त्यात ती वामत असते, ते मार्दव असतं, ते सौहार्द असतं, तो संवाद असतो. त्यामुळे छोट्या संमेलनांबद्दल बऱ्यापैकी चांगलं बोलावं अशी परिस्थिती आहे. मला असं वाटलं की उद्या संमेलन होत असताना या प्रकारची, मुळामध्ये मी छोटी आणि मोठी असं काही म्हणत नाही, म्हणजे ते मोठं आणि यांचं छोटे असं मला म्हणायचं नाही. मला म्हणायचं असं की त्यांनी आपापल्या पातळीवर सुरू केलेलं आपापलं जे संमेलन आहे त्या अर्थानं, तर त्यामुळे ते जे संमेलन आहे ते संमेलन जेव्हा ही मंडळी सुरू करतायत, चालवतायत, तेव्हा त्यामागची भूमिका काय आणि मोठ्या साहित्य संमेलनाला किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्याला म्हटलं जातं
त्या साहित्य संमेलनाला या लोकांना नक्की काय सांगायचं आहे, या संमेलनानं काय बदल केला पाहिजे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साहित्य संमेलन हे तरुणाईपासून इतकं दूर आहे, इतकं फटकून आहे. म्हणजे तरुणांच्या जगामध्ये काय घडतं यांना माहितीच नाही आहे. एकीकडे एवढे तरुण उत्तम लिहितात, धर्मकीर्ती सुमंत आमचा आहे, ऐश्वर्या पाटेकर आहे, मनस्विनी लर आहे, एवढे सगळे उत्तम कवी, कथाकार, लेखक, नामदेव कोळीसारखा आमचा एक कवी छान काव्य दिवाळी अंक काढतो, वाघूरसारखा, असे सगळे प्रयोग होत आहेत. आणि हे सगळे प्रयोग होत असताना त्यांच्याकडे मात्र लक्ष दिलंच जात नाही. त्यामुळे या साहित्य संमेलनांच्या सगळ्या नामवंतांशी मला बोलायचं आहे. एकूण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कसं असलं पाहिजे, त्यामध्ये काय होणं अपेक्षित आहे, ते सर्वांचं व्हावं यासाठी काय करायला पाहिजे एक. आणि दुसरं म्हणजे ते संमेलन असताना तुम्ही तुमचं संमेलन का घेता, त्याच्यामागची भूमिका काय, हा एक भाग आहे. आणि याच्यामध्ये चर्चेमध्येच एक त्रयस्थ विचारवंत म्हणून मी डॉक्टर दीपक पवारांना मुद्दाम बोलवलेलं आहे. डॉक्टर दीपक पवार जे आहेत त्यांना मी बोलावलं एवढ्यासाठीच कारण त्रयस्थपणे एकूण मराठी भाषा व्यवहार, साहित्य व्यवहार आणि मराठी राजकारण, मराठी भाषेचं राजकारण याच्या अंगाने काही एक चर्चा या निमित्तानं झाली पाहिजे. त्यामुळे ही चर्चा आजची मला अतिशय खात्री आहे. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्या सुरू होईल, त्याचं रीतसर उद्घाटन होईल, राजकीय नेते आणि साहित्यिक पण काही असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होईल. अशा वेळी आम्ही आमचं साहित्य संमेलन सुरू करतो आहोत. आणि आजच्या चर्चेचा विषय आहे, तो विषय फार महत्त्वाचा आहे. तो विषय आहे साहित्य संमेलन त्यांचं आणि आमचं. आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला. डॉक्टर दीपक पवार. दीपक पवार हे पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक आहेत. त्यामुळं भाषेचं राजकारण ते फार नीटपणे मांडू शकतात, कारण मराठी भाषेबद्दल सातत्यानं काम करणारे, विचार करणारे असे डॉक्टर दीपक पवार आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या सगळ्या संदर्भामध्ये काही मूलभूत मूलगामी ऐकायला मिळेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. त्यांच्या शेजारी ज्योती कपिले आणि संगीता चव्हाण या दोघी आहेत. ज्योती कपिले आणि संगीता चव्हाण या दोघींना मी मुद्दाम बोलवले कारण आंतरभारती साहित्य सेतू संमेलन त्यांनी नुकतंच आयोजित केलं होतं बांद्र्याच्या 100 वर्ष पूर्ण झालेल्या नॅशनल लायब्ररीमध्ये. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एकीकडे आपण असं मानत असतो की साहित्य संमेलनांमध्ये बऱ्यापैकी राजकारणाप्रमाणेच साहित्य संमेलनाचा चेहरा पुरुषी होत चाललेला आहे किंवा पुरुषी आहे. अशा वेळी या दोघींनी साहित्य संमेलन आयोजित करणं, तिथे पुन्हा संपदा जोगळेकर कुलकर्णीने उद्घाटन करणं, या सगळ्या अर्थाने महिलांचा पुढाकार संमेलनातला हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्योती कपिले, संगीता चव्हाण आपल्यासोबत आहेत. माझ्या शेजारी कॅप्टन निलेश गायकवाड आहेत. कॅप्टन निलेश गायकवाड हे विश्व मराठी साहित्य संमेलन घेणारे आणि विश्व मराठी साहित्य परिषद या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे विश्व मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक आहेत. आत्तापर्यंत 6 विश्व मराठी साहित्य संमेलन घेणारे कॅप्टन निलेश गायकवाड या संदर्भात काय बोलतायत ते ऐकायला मी उत्सुकच आहे. दुर्गेश सोनार हे माझे मित्र सहकारी जरी असले तरी आज मी त्यांना मुद्दाम बोलवलेलं आहे कारण दुर्गेश सोनार हे अकोल्यामध्ये नुकतंच जे संमेलन झालं, युवक साहित्य संमेलन झालं, त्या युवक साहित्य संमेलनाचे दुर्गेश सोनार हे अध्यक्ष होते. आणि तिथं त्यांचं अध्यक्षीय भाषण खूप गाजलं, त्याची बरीच चर्चा सुरू आहे. त्यामुळे दुर्गेश सोनार इथं त्या निमित्तानं त्या संदर्भात बोलणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. संजय सिंघलवार माझ्या सोबत आहेत. संजय सिंघलवार शब्द साहित्य संमेलन हा जो प्रयोग आहे तो प्रयोग करणारे. आणि संजय सिंघलवारांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी आत्तापर्यंत जवळपास 7 संमेलनं जी घेतली आहेत, त्या संमेलनांपैकी काही संमेलनं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि काही संमेलनं परदेशी पण घेतलेली आहेत. त्यामुळे संजय सिंघलवार इथं आपल्यासोबत आहेत. या सगळ्या नामवंतांच्यासोबत मला चर्चा सुरू करायची. आणि त्याचवेळी कोल्हापूरमधून राजा शिरगुप्पे हे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. राजा शिरगुप्पे आपल्यासोबत असणार आहेत कारण विद्रोही साहित्य संमेलनाची विद्रोहाची नक्की भूमिका काय, मांडणी काय ते राजा शिरगुप्पे सांगतील. तिथेच हनुमंत पवार पण आहेत. मी मगाशी उल्लेख केला की पुण्यामध्ये नुकतंच युवक मराठी साहित्य संमेलन झालं, त्या युवा साहित्य संमेलनाचे आयोजक संयोजक असणारे असे हनुमंत पवार हेही आपल्यासोबत असणार आहेत पुण्यातून. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची. आणि सुरुवातीला मला जायचं आहे प्राध्यापक डॉक्टर दीपक पवारांकडं. दीपक पवार, साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं आणि त्याचवेळी राज ठाकरे म्हणतायत की भाषेसाठी मी काही वाटेल ते करायला तयार आहे, त्याचवेळी भाषेच्या मुद्द्यावर शिवसेना, मनसे सगळे आग्रही आहेत, महानगरपालिकेची निवडणूक आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही कसं बघताय भाषा व्यवहार म्हणून, भाषेचं राजकारण म्हणून?
मराठी भाषेच्या दृष्टीनं आत्ताचे दिवस सध्याचे एक 15-20 दिवस तरी खूप चांगले आहेत. याचं कारण मराठी भाषा हा विषय लोकांच्या समोर चर्चेला येतो आहे. तुम्ही राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख केलात. मराठी भाषेच्यासाठी मी कोणाचेही पाय चाटायला तयार आहे असं काल ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या समोर म्हणाले. आणि आज राज्याचे भाषेचे मंत्री मराठी भाषेच्या नावावरची दुकानदारी बंद करावी असंही आज त्यांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ मराठी भाषेबद्दल बोलणं हे एका अर्थाने फॅशनेबल झालेलं आहे. आणि मराठी भाषेच्या प्रश्नावर 2 महत्त्वाचे राजकीय पक्ष आपल्या भूमिका घेताना आपल्याला दिसतात. योगायोगाने उद्या साहित्य संमेलन होत आहे, म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये मराठी भाषेच्या स्थितीगतीबद्दल बोलतील. याच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आम्ही मराठीचे मारेकरी हा एक या विषयावरचा परिसंवाद देखील आहे. या सगळ्या परिस्थितीचा आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेबद्दल कमालीची जागृती झालेली आहे की काय असा आपल्याला प्रश्न पडू शकेल. पण परिस्थिती तशी नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीच्या विकासाचे जे प्रश्न आहेत ते विकासाचे प्रश्न भाषा पंधरवडा, भाषा दिन आणि महाराष्ट्र दिन या निमित्तानं लोकांच्या समोर चर्चेला येतात. त्याच्या पलीकडे जाऊन भाषेच्या विकासासाठी काहीतरी दीर्घकालीन काम केलं पाहिजे याची जाणीव जे मराठी माणसांसाठी कोणाचं तरी पाय चाटायला तयार आहेत असं म्हणणाऱ्यांच्या पण वागणुकीमध्ये, राजकीय व्यवहारामध्ये ते तुम्हाला दिसत नाही. आणि तसं असल्यामुळे अगदी राज्याच्या स्थापनेला 57 वर्ष झाल्यानंतर सुद्धा मराठीचा मुद्दा आणि मराठी माणसांचा न्यूनगंड हा पुन्हा पुन्हा चर्चेला येतो. मला असं वाटतं की साहित्य संमेलनं करणाऱ्या मंडळींनी किंबहुना फक्त मुख्यधारेतलं हे तथाकथित साहित्य संमेलनच नव्हे तर एकूणच साहित्य संमेलनं करणाऱ्या मंडळींनी साहित्य संमेलनांच्या पलीकडे भाषेचं संमेलन करण्याचा आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काहीतरी दीर्घकालीन विचार करण्याचा प्रयत्न आणि त्या दृष्टीनं विचार केला पाहिजे. भाषेच्या अनुषंगाने काहीतरी केलं पाहिजे असा डॉक्टर दीपक पवारांचा मुद्दा आहे. तो दीर्घकालीन महत्त्वाचा आहे. कॅप्टन निलेश गायकवाड, तुम्ही विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जो एक प्रयोग करता आहात आणि गेली 6 संमेलनं तुम्ही फार यशस्वीपणे पार पडली आणि अशावेळी आपण असं बघतो आहोत की आता 90वं हे संमेलन आहे, तरीही मूळ प्रश्न मात्र कायम आहेत. तुमच्यासारख्या एका तरुण संयोजकाचं, तरुण स्वागताध्यक्षाचं या सगळ्या प्रक्रियेबद्दलचं नक्की मत काय, निरीक्षण काय? खरं म्हटलं तर हे जे साहित्य संमेलन म्हणजे प्रत्येक वेळेस ही चर्चा आली की त्या साहित्य संमेलनावर टीका करणं हा तसा माझा स्वभाव नाही आहे. पण जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये पण बदल हे मूलगामी बदल हे अपेक्षित आहेत. तर थोडक्यात आत्ताच आमची थोडी चर्चा झाली तुम्ही तिकडे असताना, तर त्यावेळेस असं वाटतं की अशा प्रकारचे 5 स्टार संमेलन होण्याच्या ऐवजी ह्या ठिकाणी जेवढे संयोजक आलेले आहेत वेगळ्या ठिकाणच्या वेगळ्या छोट्या छोट्या संमेलनांचे, तर गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, मी तर शाळा पातळीवर, अगदी महाविद्यालयीन पातळीवर सुद्धा अशा प्रकारचे संमेलन झाले पाहिजेत. ते तुम्ही जे म्हटलात की जे मोठ्या प्रकल्पामध्ये झाडाझडती किंवा गळतीचं प्रमाण किंवा भ्रष्टाचाराचं प्रमाण, म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे तोच अर्थ नाही असं नाही, पण ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे, तळागाळातला विद्यार्थी, तळागाळातला माणूस ज्याला साहित्याचा प्रसार होण्याची, साहित्याचा संपर्क येण्याची खरंच गरज आहे, अशा लोकांपर्यंत हे खरोखर पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या छोट्या संमेलन. निलेश गायकवाड, तुमच्याकडे बघितल्यानंतर खरं म्हणजे तुम्ही सिनेमाचं संमेलन घ्यावं किंवा एकूण अशा स्वरूपाचं संमेलन घ्यावं असं वाटतं खरं म्हणजे. तुम्ही साहित्याकडे कसं काय वळला? नाही, हरकत नाही. आपण तो सुद्धा प्रकल्प, कारण आपण विश्व मराठी जी परिषद केली आहे ती विश्व मराठी परिषद आहे. सर्वव्यापी जगातल्या मराठी माणसांना, मराठी प्रकल्पांना सामावून घेणारी आपली परिषद आहे, भाषेची परिषद आहे. त्याच्यामुळे आपण तिथं नाटकांचे पण संमेलनं घेऊ, सिनेमांचे पण संमेलनं घेऊ. मी तर म्हणेल वेगवेगळ्या जसं वैद्यकीय संमेलन पण माझं घेण्याचं डोक्यात आहे. म्हणजे अगदी प्रत्येक प्रोफेशन जे असेल त्यासाठी माध्यमांचा आता आपण जो प्रयत्न केला होता तो प्रयत्न असा होता की त्यांनी सूत्र एक ठेवलं होतं. त्यामुळे आता परवाच्या संमेलनाचं सूत्र सुद्धा भूतानच्या माध्यम असं होतं. ही सगळी संमेलनं, त्यांचे वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते प्रयोग फार महत्त्वाचे आहेतच. हनुमंत पवार आत्ता आपल्यासोबत आहेत. हनुमंत पवार, मी मगाशी उल्लेख केला की हनुमंत पवार हे पुण्यातल्या युवक मराठी साहित्य संमेलनाचे एक संयोजक होते आणि त्यांनी आत्तापर्यंत 2 संमेलनं घेतलेली आहेत. हनुमंत पवार, मला सांगा की मुळामध्ये हे सगळं एक छान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे, तरीसुद्धा आपण वेगळी चूल मांडावी, आपण वेगळा प्रयोग करावा असं मुळामध्ये वाटलंच का? मला खरं म्हणजे हनुमंत बोला. खरं म्हणजे तुम्ही मूलभूत प्रश्न तुम्ही विचारला की वेगळी चूल मांडावी असं का वाटलं. मी सोलापूरच्या साहित्य संमेलनाला होतो, अखिल भारतीय चिपळूणच्या संमेलनाला होतो, सासवडच्या, घुमानच्या होतो, पिंपरी चिंचवडच्या संमेलनाला होतो. तिथे म्हटलं जातं मराठी भाषेचा उत्सव, साहित्याचा उत्सव, पण खरं म्हणजे असं काही नव्हतं. म्हणजे अध्यक्षाला बाजूला ढकलून दिलं जातं, राजकीय माणसांची गर्दी ढकलाढकली असते,
ते असो, त्याच्यावर तुम्ही टीका करतच आहात, पण त्यामध्ये मुख्य जे गाभा आहे की तरुणांनी साहित्य व्यवहारामध्ये यावं, त्यांचा साहित्यातला सहभाग अधोरेखित व्हावा, त्यांना हात द्यावा, आपण त्यांच्या प्रकार त्यांनी लिहिलेलं वाचावं, त्याला नावाजावं, त्याच्या चुका काढाव्या, असं काही होताना दिसत नाही आणि साहित्य संमेलनामध्ये तर दिसतच नाही. मग आम्ही किती दिवस मागं हिंडायचं महामंडळाच्या, साहित्य परिषदेच्या, किती साहित्यिकांना आम्ही फोन करायचे, किती साहित्यिकांना आमच्या कविता दाखवून आम्ही आमचं हसं करून घ्यायचं. यापेक्षा आम्ही उभे राहू, आम्ही संमेलन घेऊ, आम्ही एकमेकांचं ऐकू, आम्ही आमच्या मित्रांना बोलू, लिहिणाऱ्यांना बोलू, वाचणाऱ्यांना बोलू, ऐकणाऱ्यांना बोलू आणि आमचा उत्सव आम्ही करू ना. आम्ही आमचा उत्सव करू. त्यामुळे मला स्वतःला काही व्यक्त व्हायचं आहे, मला स्वतःला काही बोलायचं आहे आणि आम्ही आमचे प्रयत्न करू, आम्ही आमचे प्रयोग करू, अशी हनुमंत पवारांची भूमिका आहे. ज्योती कपिले आणि संगीता चव्हाण आपल्यासोबत आहेत. ज्योती कपिले, तुम्ही आंतरभारतीय साहित्य सेतू संमेलन अशी सगळी असं तुम्ही नाव ठेवलं होतं. मुळामध्ये हाच प्रश्न तुम्हालाही आहे की संमेलनं एवढी होत आहेत तरी तुम्हाला वेगळं संमेलन घ्यावं असं का वाटलं, ते आंतरभारतीय असावं आणि या प्रकारचा प्रयोग का वाटला असं? आता सर हनुमंत पवार म्हणाले तोच एक खरं पॉईंट आहे संमेलनं घेण्यामागचा. कारण आतापर्यंत जे काही भारतीय साहित्य संमेलनात होत असतं त्याच्यात तेच ते चेहरे, तेच ते लोक आणि साहित्य चर्चेला म्हणा किंवा साहित्याला त्याच्यात अजिबात जागा नसते. बाकीचे सगळे त्याच्यात असतं, म्हणजे एक शो बिझनेस असतो किंवा जे लोक येतात त्यांच्याकडनं पैसे आकारले जातात. साहित्याचं आदानप्रदान होत नाही आणि अनुवाद किंवा जे आंतरभारती साने गुरुजींचं सूत्र जे आहे, म्हणजे आम्ही दोघीही साने गुरुजींच्या मार्गावर चाललेलो आहोत. म्हणजे आमचं पहिलं टार्गेट जे आहे किंवा आमचा जो पहिला उद्देश आहे तो मुलांसाठी करण्याचा आहे. राष्ट्राचं पुढे मुलंच बघणार आहात, युवक बघणार आहेत, तर आम्ही मुलांसाठी कार्य करतोच आहोत. आणि मग मुलांसाठी कार्य करता करता आम्हाला हे साने गुरुजींचं आंतरभारतीय स्वप्न जे आहे ते लक्षात आलं. मी स्वतःचा अनुवाद करतेच आणि मग त्या दृष्टीने आम्ही काही पावलं उचलले. संगीता चव्हाण, तुम्ही जो प्रयोग केला आंतरभारतीय साहित्य संमेलन आता नुकतंच झालं, एकूण त्या सगळ्या प्रयोगाबद्दल काय सांगाल? अनुभव कसा होता? अनुभव एकदम छान होता. खूप वर्षापासून, म्हणजे थोडं संक्षिप्त देईल मी की सविस्तर सांगायचा प्रयास करेल. मी क्लासेस चालवते आणि मुलांच्या सानिध्यात असते. माझे 5-6 ब्रँचेस आहेत, त्यामुळे मला माहिती आहे. खूप मुलांना विचारल्यानंतर किती वाचलं, त्यांना आपल्या मराठी मुलांनासुद्धा आपल्या लेखक किंवा आपले पुस्तकं माहीत नसतात. त्यामुळे मी माझं स्वतःचं मासिक काढण्याचा अट्टाहास केला की माझ्या मुलापर्यंत आणि बाकीच्या मुलांपर्यंत पोचता येईल, बाकीच्या सगळीकडे. पण तरीही मला असं वाटलं की मुलांना जेव्हा मी विचारलं की आता साहित्य संमेलन होणार आहे, तर मुलांना त्याची पुसटचीही कल्पना नव्हती. आणि त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं की मुलं तर तिथे जाणार नाही. या शाळेंमध्ये इन्व्हिटेशन देऊन, या पत्रिका देऊन मुलांना काही एका प्रोग्राम करता नेणं, एक शाळेची पण जबाबदारी आहे, एक शिक्षक म्हणून आमची पण जबाबदारी आहे. म्हणून मी ज्योतिताईंना हा घाट घातला. तरुणांपासून ते मुलांपर्यंत, म्हणजे सगळ्यांचा विचार जर आपण केला तर तरुणांशी पण बोललं पाहिजे, मुलांशी बोललं पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की साहित्य हे असं माध्यम आहे की जे मुलांशी बोलू शकतं, जे तरुणाईशी बोलू शकतं. त्यामुळे सगळेजण या प्रकारचा प्रयत्न करतायत. राजा शिरगुप्पे इथं जे आहेत त्यांचा मात्र एक वेगळा प्रभाव आहे. म्हणजे विद्रोही साहित्य संमेलन हे मुळामध्ये एक विद्रोही सांस्कृतिक चळवळ म्हणून उभी आहे. म्हणजे केवळ आमचं कोणी छापत नाही किंवा आम्हाला कुठे व्यासपीठ नाही वगैरे हा एवढाच मुद्दा नाही आहे. त्यांचा मुद्दा व्यासपीठ म्हणावं की नाही इथपासून सुरू होतो. त्यामुळे राजा शिरगुप्पे विद्रोही साहित्य संमेलन हे नक्की काय प्रकरण आहे? संजय, सुरुवातीलाच मी तुझं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की प्रास्ताविकातच तू बऱ्याच गोष्टी उल्लेख केलेले आहेस. त्यातलं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुलेंच्या पत्रांचा उल्लेख, जो त्यांनी त्यावेळी ग्रंथकार सभेला जे पत्र पाठवलं, ग्रंथकार सभेच्या पहिल्या संमेलनामध्ये त्यांना निमंत्रण दिलं आणि त्याला त्याने जे उत्तर दिलं त्या घालमोड्या दादांचं उत्तर तो प्रस्तुत केलंस. खरं तर 1999 साली विद्रोही चळवळ नावाचे काही प्रकार अस्तित्वात आला असं लोकांचा समज असला तरी तो खरा नाही. ही परंपरा त्या फुलेंपासूनच सुरू झालेली आहे. आणि हे जे काही महात्मा फुलेंनी आपलं पत्र दिले की मी तिथे येऊन उपयोग काय, जिथं माझ्या स्तरात, मी ज्या स्तरात जन्माला आलो आहे, मी ज्या वर्गांना आलो आहे, मी ज्या त्याचं कशाच जर चर्चा होत नसेल, त्याच्याबद्दल काही विचारविनिमय होत नसेल आणि त्यातून काही मार्ग काढला जात नसेल तर ह्या सगळ्याला काही अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे तुमचं जग हे आमच्या जगापेक्षा वेगळं आहे आणि आम्हाला त्या जगाशी काही देणं घेणं नाही. ही फुलेंची भूमिका आजही
उद्याचं जे घालमोड्या दादांचं संमेलन आहे त्यातही पर्यंत कायम आहे. आणि या भूमिकेशी 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने साहित्यिकांबद्दल उद्गार काढले आणि ज्या पद्धतीनं सरकारी दृष्टिकोनातून संमेलनाची भूमिका जाहीर केली तेव्हाच ते झाले की हे घालमोड्या दादांचं प्रकरण आजतागायत चालू आहे. आणि याला उत्तर देणं, आम्ही संपूर्ण संस्कृतीलाच नकार देतो आहोत. आम्हाला तुमची संस्कृतीच मान्य नाही, कारण ही संस्कृती विषमता पोचणारी आहे. आणि आम्हाला जी संस्कृती निर्माण करायची आहे त्या प्रकारचं साहित्य, त्या प्रकारच्या कला आम्ही निर्माण करू आणि त्या प्रकारचं मंच आम्ही निर्माण करू, अशा प्रकारची विद्रोहीची खरं तर भूमिका आहे. त्यातून विद्रोही चळवळ उभी राहिलेली आहे. त्यामुळे नुसती भाषेची काळजी किंवा माझ्या पिढीला यामध्ये वाव मिळत नाही अशी हनुमंतची ते तक्रार आहे, ती योग्यच आहे. पण तो वाव का मिळत नाही किंवा भाषेची काळजी का घेतली जात नाही, याच्यामध्ये हे सांस्कृतिक जो भेद आहे तो नीट समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. सांस्कृतिक संदर्भामध्ये राजा शिरगुप्पे आपली मांडणी करतायत. दुर्गेश सोनार, एकीकडे आपण असं म्हणतो आहोत की तरुणाई वाचत नाही आणि त्याचवेळी तुम्ही युवक मराठी साहित्य संमेलनाला गेलात अकोल्यामध्ये आणि त्या संमेलनाला खूप चांगला मिळाला प्रतिसाद, त्याचं वृत्तांकन मी बघत होतो. एकीकडे तरुण वाचत नाहीत असं आपण म्हणत असतो, तरी तरुणांना संमेलन घ्यावंसं वाटतं. तुमचा अनुभव काय होता? अगदी बरोबर आहे की अकोल्यामध्ये जे पहिलं युवा मराठी साहित्य संमेलन झालं त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं आणि त्यानिमित्ताने अकोल्यातल्या लोकांशी संवाद साधायला मिळाला. सांगायला आनंद वाटतो की जवळपास 500 तरुण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि प्रत्येकजण काही बोलू पाहत होता, व्यक्त होऊ पाहत होता. कारण तरुणांना मांडायचं प्रचंड आहे, त्यांचा अवकाश प्रचंड आहे, व्याप्ती खूप आहे, पण त्याला व्यासपीठ मिळत नाही. तिथे मग जो मुद्दा होता की तरुणांनी संधी कशाला मागायला हवी, तरुणांनी स्वतःच्या संधी ह्या स्वतः निर्माण केल्या पाहिजेत आणि तरुणांमध्ये ती ताकद नक्की आहे. आणि त्याच्यामुळे मुळातच त्या अध्यक्ष भाषणाचं मी सूत्रच हे ठेवलं होतं की तरुणांमध्ये असलेली ताकद की संकटांना, आव्हानांना सामोरं जात असताना त्यातून तरुण जाण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते तो खऱ्या अर्थानं तरुण असतो. आणि हे तरुण आत्ता खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं मराठीमध्ये लिहिता आहेत. दुर्दैव आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासारखं व्यासपीठ जे मोठं समजलं जातं त्याच्यावरती अत्यंत कमी तरुणांना प्रतिनिधित्व आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. आणि आत्तापर्यंतची एवढी संमेलनाची आपण परंपरा जर पाहिली तर मोजके अपवाद जर वगळले तर एकही तरुणांचं नाव समोर आलेलं आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे ही जी छोटी छोटी संमेलनं होत आहेत, छोट्या छोट्या गावांमध्ये संमेलनं होत आहेत, ही फार महत्त्वाची अशासाठी आहेत की त्या संमेलनाच्या निमित्ताने अख्खं गाव तुमच्याशी जोडलं जातं. म्हणजे एखादं संमेलन त्या ठिकाणी होतं ते कदाचित 1 दिवसाचं असेल, 2 दिवसाचं असेल, पण त्याचा जो प्रभाव असतो त्या गावावरती, त्या ठिकाणी आलेल्या श्रोत्यांवरती, रसिकांवरती हा दीर्घकालीन असतो. अखिल भारतीय सारखं संमेलन हे 3 दिवसाचं होतं. तुम्ही जसं मगाशी उल्लेख केला की त्याचा जो कोणी अध्यक्ष असतो हा 3 दिवसाचा गणपती असतो. म्हणजे दमा मिराजदारांसारखा साहित्यिक जो संमेलनाचा अध्यक्ष राहिलेला आहे त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं अध्यक्ष झाल्यानंतर की अध्यक्ष संमेलनाचा जो असतो तो 2.5 दिवसांचा 1.5 दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे मुळात अध्यक्षीय भाषण, त्यातनं विचार दिला जाणं, ते लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्याचा जो प्रभाव आहे तो दीर्घकालीन राहणं हे फार आवश्यक असतं. अखिल भारतीयाच्या व्यासपीठावरनं हा प्रभाव कमी राहतो. पण सुदैव असं की छोट्या छोट्या गावामध्ये जी संमेलनं होत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने ती संमेलन होत आहेत, त्याचा प्रभाव मात्र दीर्घकालीन राहू शकतो. ती माणसं जोडली जातात, रसिक जोडले जातात आणि जे पुस्तकातनं आत्तापर्यंत आपल्याला साहित्यिक माहिती असतात, वाचून माहिती असतात, कवी माहिती असतात, त्यांना तुम्हाला प्रत्यक्ष भेटता येतं, त्यांच्याशी बोलता येतं. अखिल भारतीयच्यामध्ये तसं होत नाही. तो एक प्रकारचा उरूस असतो, तो एक प्रकारची जत्रा असते, त्याच्या पलीकडे याचं स्वरूप मला वाटत नाही. त्यामुळे छोटी संमेलन हे अत्यंत आवश्यक. छोटी संमेलन अतिशय फार महत्त्वाचे आहेत असं दुर्गेश सोनार म्हणतात. संजय सिंगलवार, तुम्ही शब्दाच्या निमित्तानं जो प्रयोग केला तो केवळ प्रयोग नाही, ती चळवळच आता झालेली आहे. तो प्रयोग, ती चळवळ आणि आत्ता तुमची साहित्य महामंडळाकडून किंवा या संमेलनाकडून असणारी अपेक्षा काय काय म्हणणं आहे? सर्वात आधी तर जेवढे आक्षेप या संबंधी आणि सगळ्यांनी जे मांडले आणि नेहमी त्रुटी जी काढल्या जाते त्या याच्यात सर्वजण हे म्हणतायत की याला मोठं संमेलन, पण आमच्या मते तरी हे मोठं संमेलन नसून हे खुजं संमेलन आहे. कारण की नवीन गोष्टी काही बदल त्यांना नाही अपेक्षित नाही, त्यावर चर्चा होत नाही, त्यांना फक्त एक इव्हेंट करायचा असतो. ही फक्त जी चर्चा सुरू असते ही साहित्य संमेलनाच्या दरम्यान 2-3 दिवस अगोदर आणि 2-3 दिवस नंतर. त्यानंतर अतिशय जी शिखर परिषद आहे, जी शिखर मंडळ आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळ, त्यांची सर्वात जास्त जबाबदारी असते. म्हणून मी त्या मुद्द्यावर जास्त बोलणार आहे की चर्चा ही फार होते, पण नेमके उपाययोजना काय? म्हणजे एकदा तुमच्या साहित्य संमेलनाचा उद्घाटक जो काही राजकीय पुढारी येऊन गेला त्याच्यानंतर ते अख्खं मोठंच्या मोठं व्यासपीठ रिकामं पडलेलं असते.
नुसते शाळेचे विद्यार्थी तिथे आणून बसवले जातात. आपण जितकेही संमेलन आजपर्यंत पाळले, सासवडचं बघा किंवा मागच्या वेळेसचं, तर एक मोठा इव्हेंटच करून टाकला. जेव्हा एखाद्या मोठ्या संस्थेच्या पायाशी तुम्ही महामंडळाचं साहित्य संमेलन ठेवून देते, तर त्याचा इव्हेंट झालेला आहे. तो इव्हेंट जरी दिसायला असा भंपक मोठा दिसत असला तरी एक साहित्यिक कार्यकर्ता नावाचा एक विषय असतो. साहित्यिक कार्यकर्ता प्रत्येक गावामध्ये शिल्लक असतो, पण त्याला तिथे जागाच नाही, त्याला कोणी विचारणारच नाही. कारण की प्रत्येक गोष्टी या इव्हेंटनुसार, जशा आपल्या जुन्या पंक्ता उठून गेल्या, आता त्या पंक्तीची मजा नाही आहे, कारण की वाढणारी लोक नाही आहेत. इव्हेंट आला, बफेची सिस्टीम आली, ती बफे सिस्टीम आता आली आहे, त्यामुळे ते जुळतच जात नाही आहे. ॲक्च्युअली महामंडळाने काय करायला पाहिजे याच्यावर कोणीच विचार करत नाही ना. अध्यक्षापासून करत, हा संमेलनाचा अध्यक्ष तर 1.5 दिवसाचा, तुम्ही गणपती म्हणतात, गणपती तरी फार मोठी पदवी झाली, ते तर 6 महिने तर त्यांच्या शाली जमा करण्यातच जातात. कशाला जायचं सत्कार? अरे तुम्हाला एकच वर्षातलं कार्यकाळ आहे, त्यातले 3 महिने तुमच्या इलेक्शनमध्ये आणि नंतर हे 2-3 महिने तुमच्या संमेलनाच्या तयारीमध्ये. तुम्ही काय देणार आहे? काही तुमच्या भाषणालाही काही अर्थ उरत नाही, कारण त्यांनी हेच स्वीकारलेलं असतं, मला आयुष्यामध्ये एकदा संमेलनाचा अध्यक्ष झाला ना, बस मी अख्खा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर शाली आणि नारळ जमा करत राहील. ही इतकी खुजी मानसिकता आहे. बरं, इथे तुमच्या एवढ्या मोठ्या सभा मंडपामध्ये अखिल भारतीय म्हटल्या जाते, तर तुमच्याकडे प्रेक्षक का नाही? प्रेक्षक आणायला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता? काहीही नाही. याचा सर्वात जास्त भार आहे आणि सगळ्यात जास्त उदासीनता आहे ते मराठीच्या प्राध्यापकांमध्ये, ज्यांचा हा विषय असतो, ज्यांना सुटी मिळते, ज्यांना त्याच्या रजिस्ट्रेशनचे पैसे मिळतात. असं करतानाही किती प्राध्यापक येतात? येत नाही. तुम्ही जर ही पद्धत थोडीशी वेगळा विचार आपण मांडण्याचा प्रयत्न केला, एक विद्यापीठाकडून एक ठराव मांडून गेला, एक पत्र गेलं प्रत्येक कॉलेजमध्ये, तर 5,000 प्राध्यापक आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठीचे प्राध्यापक, त्याच्यापैकी 2,500 तरी येतील. प्रत्येक त्यांना नॅक कमिटीला सर्टिफिकेट द्यावं लागते. तुम्ही ते द्या ना. ज्यावेळेस तुम्ही हा जो प्रकार त्याच्या मागे जे पाहता, मी ज्या अनुषंगाने अभ्यास संमेलनाचा करत असतो, तर 5-5 प्राध्यापक मिळून एक कोणीतरी जातो, 5 सर्टिफिकेट नावं नोंदवतो आणि ते फिरायला निघून जातात. या वास्तवावर कोण बघणार आहे? ज्यांच्यावर जबाबदारी आहे तेच असे करत आहे. दुसरं असं की विद्यापीठाने त्यांचे पैसे देण्यापेक्षा रजिस्ट्रेशनचे, नोंदणीचे, त्यांनी आपल्या एम एचे विद्यार्थी आहे, पार्ट 1चे आहे, सेकंड इयरचे आहे, ज्युनियर कॉलेजचे आहे, त्यातले टॉपमोस्ट आहे ना, त्यांना द्या ही सवलत, त्यांना द्या. अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी तिथे येतील, मराठीचे लोक येतील आणि हे जे आम्ही लोक या ठिकाणी वेगवेगळी संमेलनं आयोजित करतो आहे किंवा अगदी संजय हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि ही सगळी चर्चा आपल्याला अतिशय विस्तारानं करायची आहे. आणि हे खरंच आहे की मोठ्या संमेलनाला किंवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विरोध म्हणून विद्रोही संमेलन सुरू झालं, पण ते विद्रोहीची पण गंमत अशी आहे की विद्रोहीला पुन्हा विरोध म्हणून दुसरं विद्रोही सुरू झालं. पण हे होणं याच्यामध्ये गैर काहीच नाही, कारण शेवटी ज्या काही सगळ्या भूमिका असतील त्या भूमिकांसह व्यक्त होणं याच्यामध्ये गैर काहीच नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि चांगली गोष्ट अशी आहे की माझं या सगळ्याच प्रवाहांशी जैव नातं आहे, त्यामुळे मला बोलताना फार छान वाटते. म्हणजे विश्व मराठी साहित्य संमेलन की झालं भूतानमध्ये, त्याचा मी अध्यक्ष होतो भूतानमधल्या, त्यामुळे तो एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर आता आंतरभारतीय साहित्य सेतू संमेलन झालं, त्याचाही मी अध्यक्ष होतो. दुर्गे सोनार माझे सहकारी आहेत, ते युवक मराठी साहित्य संमेलनाचे अकोल्यातले अध्यक्ष होते. शब्द संमेलनाच्या पण एका परिसंवादाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो होतो. हनुमंत पवारांनी आत्ता जे संमेलन घेतलं त्याचाही मी परिसंवादाचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर राजा शिरगोप्पे विद्रोही संमेलनाचे, तिथेही मी गेलो होतो. मी मुद्दाम सांगतो एवढ्यासाठी की या सगळ्या प्रवाहांना आणि आता उद्या घालमोड्या दादा म्हणून जे संमेलन होणार आहे त्या संमेलनातही मी परवा दिवशी असणार आहे. मुद्दा असा आहे की हे सगळे प्रवाह फार महत्त्वाचे आहेत, पण या सगळ्या प्रवाहांकडे बघत असताना प्रत्येकजण आपापली भूमिका घेऊन जे व्यक्त होतो आहे ते व्यक्त होणंही महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही सगळी चर्चा खूपच महत्त्वाची आहे. ही चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो साहित्य संमेलन त्यांचं आणि आमचं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्या होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला वेगवेगळी संमेलनं घेणारे सगळे जे साहित्यकर्मी आहेत ते आपापली भूमिका मांडतायत, आपापलं म्हणणं मांडतायत. आम्ही आमचं संमेलन का घेतो याची एक ठोस भूमिका प्रत्येकाच्या जवळ आहे आणि ती व्यक्त होते. आणि त्याचवेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नावाचं जे प्रकरण आहे त्याच्याबद्दलच्या अपेक्षा, आक्षेप याबद्दलही बोललं जातं आहे. डॉक्टर दीपक पवार,
मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा प्रामुख्यानं साहित्याचा आणि भाषा व्यवहाराचा मुद्दा पुढं आला होता. तुम्हाला असं वाटतं का की शेवटी ठीक आहे, सगळ्या टीका सगळ्या चर्चा जरी असल्या तरीसुद्धा साहित्य संमेलन हे, कारण दुसरा काही मार्गच नाही आहे, त्यामुळे साहित्य संमेलन हे एकूण भाषा व्यवहारासाठी मराठीतलं फार महत्त्वाचं साधन आहे. साहित्य संमेलन किंवा ज्याला आपण मुख्य धारेतलं साहित्य संमेलन म्हणतो, ते कितीही त्याच्यावर तुम्ही टीका केली तरी तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही, कारण लोकांना आवडणारा उरूस आहे तो. म्हणजे आपण सगळे काही भालचंद्र नेमाडे नाही आहोत की आपण साहित्य संमेलनांकडे अजिबात ढुंकूनच पाहणार नाही असं आपण म्हणू, की मौना तो दृष्टिकोन योग्यच नाही असं माझं म्हणणं आहे. लोकांनी साहित्य संमेलनाला गेलं पाहिजे आणि साहित्य संमेलनामध्ये बघे येतात अशा प्रकारची जरी भूमिका झाली तरीसुद्धा त्या बघ्यांमधनं पुढे जरा बरा श्रोता बरा प्रेक्षक निर्माण होण्याची एक शक्यता राहते. आता अडचण अशी झाली की साहित्य संमेलनामध्ये जी निवडणूक संमेलनाध्यक्षांची होते तिचे एकूण मतदार 1089च्या आसपास आहेत. म्हणजे महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी, बृहन महाराष्ट्रातले मराठी लोक आणखी त्याच्यापेक्षा जास्त, आणि निवडणारी माणसं मात्र 1000 किंवा 1100. त्या मतदारांपैकी भाग्यवान लोकांच्यापैकी एक जण मी आहे. पण मी का मतदार आहे हे मला माहीत नाही क्या आहे. बात आहे. म्हणजे म्हणजे माझ्या निवडीमागचं कारण मला माहीत नाही. तुम्ही मतदार आहात हाच पुरावा आहे, तुम्ही थोर आहात म्हणजे. त्याबद्दल मी तुमचा आभारीच आहे. पण आता ही इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं जेव्हा तुम्ही एखाद्या लेखकाची निवड करता त्यावेळेला 1000 माणसं फक्त एखादा नेता निवडतात, लेखक निवडतात, ही गोष्ट एकूण साहित्य महामंडळाच्या दृष्टीनं अजिबात अभिमानास्पद नाही आहे. मतदारांची संख्या किमान काही लाखांमध्ये जाण्याची गरज आहे. आणि ज्या प्रकारचं एकगठ्ठा मतदानाचे आरोप आपण बाहेर निवडणुकांवर करतो तशाच प्रकारचं एकगठ्ठा मतदान इथं सुद्धा होत असेल तर ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे याचा एक विचार करणं नितांत गरजेचं आहे. पण महत्त्वाची गोष्ट मला जे असं वाटतं की एकूण साहित्य संमेलनाच्या स्पर्धेचं जे सुमारीकरण झालं आहे, म्हणजे एकेकाळी स्पर्धेत उतरणाऱ्या साहित्यिकांचा दर्जासुद्धा बरा असायचा. तुम्ही आत्ताच्या निवडणुकीमधल्या साहित्यिकांचं पाहिलं, त्यातल्या काहींना काय कोल्ह्याला द्राक्ष आंबट असल्यामुळे त्यांनी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीवर टीकाही केली आहे. पण ती टीका त्यांनी निवडणुकीला उभे राहिले तेव्हा केलेली नव्हती, किंवा निवडून आले असते तर त्यांनी ती केली नसती. मला असं वाटतं की साहित्य संमेलनामध्ये काय दर्जाच्या माणसांनी उभं राहावं याचा सुद्धा एक विचार करण्याची गरज आहे. मगाशी राजाभाऊंनी तो विद्रोही संमेलनाचा मुद्दा मांडला आणि एक डिस्कोर्स बदलण्याची किंवा विचारव्यूह बदलण्याची भूमिका त्यांनी मांडली. विद्रोही संमेलन असेल किंवा सकल संमेलन असेल, ह्याची सुरुवात चांगली झाली होती, पण आता विद्रोही संमेलनाचं पण बेट झालंय का? आणि हे संमेलन ब्राह्मणी आहे तर आम्ही सगळे अब्राह्मणी किंवा बिगर ब्राह्मणी किंवा ब्राह्मण विरोधी आहोत अशा प्रकारचं स्टिरिओटिपिकल त्यांचंही झालेलं नाही आहे ना. म्हणजे हा एक प्रकारचा ब्राह्मणी उरूस आणि तो अब्राह्मणी उरूस अशा प्रकारचं तर उरसाचं रूप त्याला आलेलं नाही ना. हाही विचार स्वतःला विद्रोही म्हणणाऱ्या मंडळींनी केला पाहिजे असं मला वाटतं. आणि तिसरं, राजकारणी मंडळींनी साहित्य संमेलनात यावं किंवा येऊ नये हा काही आता वादाचा मुद्दा राहिलेला नाही. आता ते सगळे येतात. तुम्ही जर कार्यक्रम पत्रिका पाहिलीत तर सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या लोकांना त्यांनी अकोमोडेट केलेलं आहे. उलट पक्षी साहित्यिकांनी सुद्धा यावं असं असं म्हटलं म्हटलं जातं. आता हे सगळे लोक जेव्हा येतात तेव्हा त्यांना आपण काही प्रश्नच विचारत नाही. म्हणजे चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये कोत्तापल्ल्यांपेक्षा जास्त काळ शरद पवार बोलले आणि ते इतकं वाङ्मयीन बोलले, पण कोणीही त्यांना असं विचारलं नाही की मग तुमची राजकीय भूमिका भाषेच्या बद्दलची काय आहे, किंवा उद्धव ठाकरे येतील किंवा भाषा विभागाचे मंत्री येतील, या मंडळींना भाषेच्या राजकीय व्यवहाराबद्दल आणि ताकदीबद्दल आपण काहीच प्रश्न विचारत नाही. ते येतात, त्यांच्या बरोबरीने त्यांचे चाहते येतात आणि साधारणपणे कल असा दिसतो की तो नेता व्यासपीठावरनं उतरला की सगळे लोक त्या गर्दीमधनं निघून जातात आणि मांडव सांगलीमध्ये मोकळा पडतो. राष्ट्रपती गेल्या, प्रतिभा पाटील राष्ट्रपती होत्या, त्या गेल्या आणि मद हातकणंगलेकरांचं भाषण ऐकायला कोणी थांबलं नाही. तर मला असं वाटतं की राजकीय मंडळींना तुम्ही भाषेच्या संबंधामध्ये 2 संमेलनाच्या दरम्यान काय करणार आहात? तुम्ही भाषा विभाग सक्षम करणार आहात का? तुम्ही भाषेसाठी पैसे खर्च करणार आहात का? जो अनेक काळ थांबलेला आहे तो भाषा धोरणाचा मसुदा सरकार ही महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तरी आणणार आहे का? या प्रकारचे टोकदार प्रश्न राजकीय मंडळींना विचारणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं. दीपक पवारांनी मांडलेले मुद्दे फारच महत्त्वाचे आहेत. म्हणजे विद्रोहीचं बेट झालंय का, बेटं झाली आहेत का, याच्यावर मला राजा शिरगुप्पेंकडे जायचं आहेच. पण मुळामध्ये राजकीय नेते साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येऊन पुस्तकं, कथा, कविता वगैरे बोलायला लागतात, पण बेसिकली भाषेच्या राजकारणाबद्दल मात्र मांडणी करत नाहीत. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्याबद्दल बोललं गेलंच पाहिजे. त्यांनी उल्लेख केला की हे साहित्य संमेलन हे मुख्य धारेतलं संमेलन आहे. बहुधा साहित्य संमेलनाचे कार्यक्रम संपल्यावरच कळतं की हे मुख्य धारेतलं संमेलन आहे. असं राजा शिरगुप्पे आपल्यासोबत आहेत. राजा शिरगुप्पे, विद्रोही साहित्य संमेलनाचं सुद्धा बेट झालं आहे आणि खरं म्हणजे बेट नाही, आता बेटं झालेली आहेत. अशा वेळी राजा शिरगुप्पे काय म्हणणार? दीपकनं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. मी म्हणजे त्याच्या मताशी सहमत नसलो तरी एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे
की साहित्य संमेलनाचा नेमका हेतू काय. कारण आपल्याकडे परंपरा तशी आहे की गंभीर प्रश्नांकडे गंभीरपणे पाहायचंच नाही आणि त्याचा विचार करणारी वेगळी मंडळी त्यांनी ते करायचं आणि त्यांनी सांगितली ती उत्तर आपण स्वीकारायची आणि याला पहिला नकार विद्रोही देते. मी सांगतोय की ब्राह्मणी बेट झाले असं जे दीपकला वाटतंय, अब्राह्मणी बेट झाले असं जे दीपकला वाटतंय, हे याच्यापेक्षा ही जी आताचं जे अखिल भारतीय नावाखाली जे मुख्य धारेतलं साहित्य संमेलन म्हटलं जातंय, या साहित्य संमेलनाला जो विरोध विद्रोही परंपरेने केलेला आहे तो नीट समजून घेण्याची गरज आहे. तो विरोध ब्राह्मण म्हणून नाही आहे ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की ब्राह्मण्यवाद किंवा ब्राह्मणी परंपरा किंवा ब्राह्मणी व्यवस्था ही परंपरा आपल्याला चालत आलेली आहे आणि या व्यवस्थेला नकार देताना काही गोष्टी घडत राहतात, काही गोष्टी घडणार आहेत, ते घडतं आहे आणि त्याच्यातून काही प्रश्न तयार होत आहेत. मुद्दा असा आहे की महात्मा फुलेंनी ज्या पद्धती, कारण साहित्य संमेलन, आजचं साहित्य संमेलनाचं स्वरूप काय, साहित्य संमेलन कशासाठी, ते वाचक, लेखक, समीक्षक यांचं गेट टुगेदर म्हणजे स्नेहसंमेलन आहे का, किंवा मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सामान्य माणसाची आध्यात्मिक गरज, करमणुकीची गरज आणि व्यापाऱ्यांची गरज भागवणारी उरूस किंवा जत्रा आहे का. तर त्याच्या पलीकडं साहित्य म्हणजे काय, इथून या मूलभूत प्रश्न होती आणि साहित्याचा संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. संस्कृतीची अभिव्यक्ती साहित्याच्या माध्यमातून होते आणि त्यामुळे ज्या प्रकारची संस्कृती असेल त्या प्रकारचीच साहित्य निर्मिती होणार आणि मग त्याच्यावर ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत अशी मंडळी या सगळ्या म्हणजे साहित्यावरती ताबा ठेवून राहणार. येस राजा बरोबर. राजा तुमचा मुद्दा पोहोचलाय पण बेसिकली साहित्याविषयी काही गंभीर मांडणी केली पाहिजे असं राजा शिरगुप्पेंचं म्हणणं आहे आणि राजा शिरगुप्पेंचं एकूण व्यक्तिमत्व, पांढरशुभ्र दाढी, त्यामुळे ते जे बोलतील ते गंभीर वाटतं. हनुमंत पवार, तुम्हाला काही अशी सोय नाही आहे, पण तरीसुद्धा मला सांगा, तरुण म्हणून मूलतः तुम्ही या सगळ्या भाषेकडे, साहित्याकडे, कारण एकतर असं म्हटलं जातं की आता तरुणांना खरं म्हणजे माध्यमं इतकी आहेत की त्यांनी काही वाचलंच पाहिजे असे काही गरज नाही, किंबहुना वाचनापेक्षाही त्यांच्या कक्षा रुंद करणारी अन्य माध्यमंसुद्धा आहेत. अशावेळी साहित्याकडे एक तरुण म्हणून तुम्ही कसं बघता, काय म्हणणं? तर मुळात हे जे राजाभाऊंची पांढरी दाढी आणि टक्कल पडलेलं, तर ते आमचे सगळ्यात तरुण मित्र आहेत. पण त्यांचे आक्षेप आम्ही गांभीर्याने घेतो. पण आम्हालाही हे इथं नमूद करायचं आहे की विद्रोही संमेलनाचं मंडळी असतील, अखिल भारतीय संमेलनाची मंडळी असतील, ही दोघं आमच्याकडे एका समान, या दोघांचा आमच्याकडे बघण्याचा एक समान दृष्टिकोन आहे. हे दोघं आम्हाला फटकून वागतात. हो, नवीन पोरं लिहिणारी, नवीन पोरं वाचणारी, नवीन पोरं विद्रोहीवाल्यांचा आणि अखिल भारतीयवाल्यांचा वेगळा अनुभव नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा मला इथं असा मांडायचा आहे की आम्ही ही संमेलन घेतोय, आम्हाला जेवणावळीशिवाय आम्ही संमेलन घेऊन दाखवलं, मानधनाच्या पाकिटाशिवाय आम्ही संमेलन घेऊन दाखवतो. आमच्या ह्याच्यामध्ये विरा राठोड येतो, ज्याला साहित्य अकादमी आहे, रवी कोरडे आलेले आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, सुशील कुमार शिंदे आहे, ज्याला आजच बडोद्याच्या मराठी वाङ्मय मंडळाचा पुरस्कार भेटला, विनायक येवले आहेत. ही मंडळी विद्रोहीवाल्यांना किंवा अखिल भारतीयवाल्यांच्या पत्रिकेमध्ये ही मंडळी मला शोधून दाखवा तुम्ही. राजाभाऊंना माझा प्रश्न आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलन घेणाऱ्यांना माझा प्रश्न आहे, ज्ञानदेवाच्या बाजूनं जसे सनातनीही नव्हते तसे ज्ञानदेवाच्या बाजूनं त्या काळामध्ये सामान्य समाजसुद्धा उभा राहिला नव्हता. ज्ञानदेवांना एकल्याला लढावी लागली होती, पुन्हा आम्ही त्यांच्या पालख्या मिरवू लागलो. मग आमचा विरा राठोड साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला की सगळ्याला पाहिजे असतो, पण त्याच्या अगोदर आम्हाला या पुण्यामध्ये हिनवलं गेलं की कोण हा विरा कार्यकर्ता आहे. यावर्षी आम्हाला हिनवलं गेलं की हनुमंत पवारने काय लिहिलं, हे अग्निपंख नावाची कोणती संस्था, यांचं साहित्यिक योगदान काय, तुमची भूमिका काय, असं म्हणून निमंत्रण पत्रिका आमच्या तोंडावर ज्येष्ठ साहित्यिकांनी फेकल्या. आमची मुलं सांगत होती, फर्ग्युसनमध्ये मराठी विभागात शिकणारी असतील, SP कॉलेजमध्ये शिकणारी, मॉडर्न कॉलेजमध्ये शिकणारी मुलं सांगत होती की तुमच्या भूमिका समजून घेणं ही आमची भूमिका आहे. हे कोणी लक्षातच घ्यायला तयार नाही. आम्हाला ऐकू द्या, विद्रोहीचं ऐकू द्या, अखिल भारतीयचं ऐकू द्या, पण आम्हाला भाग्य शब्द वापरलेला राजाभाऊंना आवडणार नाही, पण मला तो शब्द वापरायचा आहे की दोन्ही संमेलनाचे जे अध्यक्ष होते, आमच्या सचिन परब होते, विरा राठोड होते, किमान आमच्या अध्यक्षांनी वादग्रस्त विधानं तर केली नाहीत. तो नको त्या मुद्द्यावर साहित्य संमेलनासारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर बसून त्यांनी वेळ तर लोकांचा खाल्ला नाही, माध्यमातली जागा आठवली नाही. तर ही देणं आम्ही युवा संमेलनातून दिलं, हे विद्रोहीवाल्यांनी गांभीर्यानं पाहावं. नाहीतर इंदापूरच्या विद्रोही साहित्य संमेलनात त्या इंदापूरचे जे आमदार होते हर्षवर्धन पाटील, त्यांनी यायचं की नाही यायचं म्हणून ही विद्रोही मंडळी आपापसात भिडलेली आम्ही पाहिलेली आहे.
अखिल भारतीयवाल्यांपेक्षा ह्यांनी तिथं वेगळा अनुभव आम्हाला नाही दिलेला. मांडणी विद्रोहीवाल्यांची आम्ही गांभीर्याने अरे, घेऊ. राजा आमच्या शिरगोप्पेचं संमेलनात कठीण आहे आता सचिन म्हणजे, हां. माळीचंही आम्ही हां आमच्या संमेलनामध्ये शीतल साठेलाही आम्ही तेवढ्या छानं बोलवतो. तेवढ्या छानं संभाजी भगतवर आणि बॉब डिलनवर लिहिणाऱ्या जावडेकरलाही आम्ही विसरत नाही. सचिन माळीची कविता आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे जितकी मनस्विनी लता रवींद्र शहरी भागातून लिहिते, तेही आम्हाला महत्त्वाचं आहे. बालाजी मदन इंगळे आम्हाला तितकाच महत्त्वाचा आहे. मेलं नाही अजून आबाळमधून शेतकऱ्याच्या आत्महत्येविषयी व्यथा मांडणारा. तितकाच महत्त्वाचा आम्हाला दुसरा श्रीरंजन आवटे पण आहे, जो शहरी मध्यम वर्गातून आला पण त्याच्याही पिढीचं, त्याच्याही भूमिकेचं काहीतरी एक म्हणणं आहे. ते आम्हाला सगळं ऐकायचं. आम्हाला कप्पे बंद नका करू, आम्हाला हे समजून घेऊ द्या. अब चाहे अभी तक तेरा कोई नाम नहीं है, अब तक काय इस इल्म ने तुझको इल्जाम, ह्यांचे इल्जाम नको आहेत आम्हाला. विद्रोहीवाल्यांचा भाषणच शिक्का करायला आम्हाला हा नको म्हणजे आहे. बस अखिल बस भारतीयवाल्यांचा बस शिक्का येस आम्हाला नको हनुमंतरावांनी आहे. भाषण ठोकलेलं आहे. आता राजा लक्षात घ्या, शेवटी काय प्रॉब्लेम काय माहितीये का, तुम्हाला किती तरुण मित्र म्हटलं तर दाढी पांढरी ती पांढरीच असते. हो, तो प्रॉब्लेम आहे. काय काय म्हणण्यात उत्तर काय हनुमंत पवारांच्या सगळ्या मुद्द्यांना बोला. नाही, माझ्या तरुण मित्र हनुमंता, खरं तर पहिला मुद्दा डोक्यातनं काढून टाक की आम्ही विद्रोही तरुणापासून फटकून आहोत. कारण आज सगळ्यात जास्त कार्यकर्ते लेखक विद्रोहीकडे आहेत, हे माझं निरीक्षण आहे आणि अनुभव आहे. तूही माझा मित्रच आहे, तूही आमचाच आहेस. दुसरी गोष्ट अशी की आमचा मुद्दा एवढाच आहे की मगाशी मी ते आपल्याला सांगत होतो की हे जे घालमड्या दादांचं ज्या प्रकारच्या संस्कृतीचे ते समर्थक आहेत आणि ज्या प्रकारचं साहित्य निर्मिती ते आमच्या डोक्यावर मारतायत आणि त्याच्यामध्ये आमची पोरं ते बाद करण्याचा प्रयत्न करतायत. कारण हे याच्या विरोधामध्ये तुम्ही आहात हे आम्हालाही जाणवते, पण तुमचा असंतोष हा कसा आहे की स्वतःला अधोरेखित करण्याचा आहे. टोटल ह्या व्यवस्थेच्या व्यवस्थेला नकार देऊन आपल्याला काहीतरी वेगळी संस्कृती निर्माण करायची आहे, जी समतेवर शोषण प्रकारची जे फुले आंबेडकर यांचे पहिले ते आपल्याला करायचं आहे. पण तुम्ही तरुण मंडळी म्हणजे वेगवेगळी म्हणजे जी तुमच्या आकांक्षा आहेत त्या अखिल भारतीयकडनं पुऱ्या होत नाहीत आणि विद्रोहीला जे तत्वज्ञान मान्य होत नाही त्याला तुम्ही थोडंसं भुललाय असं मी म्हणत नाही, पण ते जवळपास असताय आणि त्या पद्धतीने तुमचे व्यवहार चालतात. राजा शिरगोप्पे, तुमचा मुद्दा पोहोचला, पण तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अरुण साधूंची ऐका अरुण साधूंची मंत्रा वेगळा नावाची कथा आहे. त्या कथेमध्ये फक्त मंत्र बदलतो पण शेवटी व्यवस्था तीच राहते. असं घडतंय का, याचा विचार विद्रोहीच्या निमित्ताने केला पाहिजे असं दीपक पवार पण म्हणतायत. हनुमंत पुन्हा त्याला अधोरेखित करतायत. हा विचार केला पाहिजे. पण संजय माझा ऐकून घे. मला एवढंच म्हणायचं आहे की ही जी मंडळी विद्रोहीने जो थेट म्हणजे व्यवस्थेला नकार दिलेला आहे, तुमच्या संस्कृतीला नकार दिलेला आहे, त्याच्या वेगळ्या ही जी लहान छोटी संमेलन काही एक भूमिका घेऊन उभी राहत आहेत की ज्या भूमिकेला अखिल भारतीय बरोबर आहे. राजा, तुम्ही वीरा राठोड वाचा. ऐका, तुम्ही वीरा राठोड वाचा, अशोक पवार वाचा, प्रवीण बांदेकर वाचा. ही सगळी मंडळी तेच करताय जे तुम्ही सांगता आहात. पण तरीही तुम्ही मात्र कप्पेबंद होताय का, हा मुद्दा महत्वाचा आहे. एनिवे, संजय सिंगलवार मगापासून माईक घेऊन उभे, त्यांना काहीतरी बोलायचंय, बोला. या सर्व चर्चेच्या अनुषंगाने जे आपण अपेक्षित करतोय, ज्यावर चर्चा आपली सुरू आहे, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये काय बदल व्हायला पाहिजे, कसं पद्धतीने ते सर्वसमावेशक व्हायला पाहिजे, तर मला एक सुचवावंसं वाटते की त्या महामंडळाच्या लोकांना किंवा त्या कमिटीला हे किमान दिसायला पाहिजे चित्र की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतकी साहित्य संमेलनं होत आहेत. म्हणजे जवळपास 250 ते 300 महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन होत आहे. त्याची कधीतरी कोणीतरी नोंद घेतली पाहिजे ना त्या प्लॅटफॉर्मवर. किमान जर तुमच्याजवळ जी रिकामी बाग असतात, एक पत्रिका फक्त तुम्ही जर पाठवली, इतका जरी बदल केला की प्रत्येक संमेलनाच्या ते आयोजनाला जे अध्यक्ष असतात, सचिव असतात किंवा जे साहित्य संमेलन घेत आहे त्यांना नुसती एक पत्रिका जरी पाठवली तर किमान 5 ते 10 लोक ते इथे येऊन पडतील. 1000 लोक तर ॲट ए टाईम प्रत्येक सत्राला हजर होतील. काही तर बदल झाला पाहिजे. बरं, महामंडळाच्या बाबतीत मी क्लिअर हे सांगू इच्छितो की हा एकदा त्यांनी एक संमेलन डिक्लेअर केलं, कोणाच्या तरी ताब्यात देऊन दिलं आणि नंतर जी पूर्ण 3-4 दिवसाची जी तयारी असते त्यामध्ये महामंडळ कुठंच नसतं. ते त्यांच्या पद्धतीने तयारी करतात. या अनुषंगाने कुठेतरी ही बैठक झाली पाहिजे, हेही विचार झाला पाहिजे की संमेलन कशा पद्धतीने सर्वसमावेशक होईल, सर्व लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळण्यात येईल. बरं, तुम्ही व्यासपीठावर नको पण साहित्य महामंडळाचा मुद्दा संजय सिंगलवारांनी पुन्हा अधोरेखित केला आहे. दीपक पवार, या सगळ्या भाषेचा याचा विचार करताना मुळामध्ये साहित्य महामंडळ, मसाप या साहित्यविषयक संस्था आणि भाषा व्यवहार या सगळ्याच्या संदर्भात काय तुमचं निरीक्षण आहे?
एक काय झालं आहे की अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि त्याच्या सगळ्या संलग्न संस्था हे काही सन्माननीय अपवाद वगळता पेन्शनर लोकांच्या संघटना आहेत. म्हणजे 60च्या पलीकडे गेल्याशिवाय तुम्हाला दखलपात्र कार्यकर्ते असं म्हटलं जात नाही. तुम्ही सगळ्या साहित्य परिषदांचे कार्यकर्ते काढून बघा, 30 ते 40 या वयोगटातला कार्यकर्ता तुम्हाला फूट सोल्जर म्हणून सुद्धा सापडत नाही. म्हणजे बाकी सगळी माणसं ही 50-55च्या वरची आहेत. आणि याचं कारण असं आहे की या सगळ्या मंडळींना, म्हणजे राजाभाऊंना ते थोडंसं पटलेलं नाही, पण तरुण माणसं काहीतरी दखलपात्र करू शकतात, तरुण माणसं वेगळं करू शकतात, तरुण माणसं चुका करू शकतात आणि चुका करण्याचा अवकाशसुद्धा साहित्याच्या क्षेत्रामध्ये असला पाहिजे. या प्रकारचा अवकाश या संस्थांमध्ये नाही. आणि दुसरं म्हणजे जसं राजकीय मंडळींना आपण सांगतो की एक निवृत्तीचं वय पाहिजे, तसं तुम्ही बाहेर पडण्याचं, अदखलपात्र होण्याचं सुद्धा साहित्य संस्थांमध्ये वय पाहिजे. तुम्ही किती वर्ष त्या खुर्च्या अडकवून ठेवणार आहात आणि तुम्ही समावेशक का होत नाही? म्हणजे अगदी कोमसापं धरा तुम्ही. मग कोमसापला महाराष्ट्र साहित्य परिषदेनं किंवा साहित्य महामंडळाने संलग्न का करून घेऊ नये? मग कोकणामध्ये नाही ना तुमच्या ब्रांचेस, तिकडच्या मंडळींना घ्या. आता ही जी तरुण माणसं आहेत, म्हणजे हनुमंत असतील, सिंगलवार असतील, गायकवाड असतील, या सगळ्या मंडळींना जर साहित्य महामंडळाने असं म्हटलं की आमच्याकडे तुम्ही निमंत्रित म्हणून या, तुम्ही नका त्यांना मतदानाचा अधिकार देऊ, नका तुमच्या कार्यकारिणीवर त्यांना घेऊ, पण तो माणूस जिथं कुठं राहतोय तिथे त्या माणसाला तुम्ही निमंत्रित म्हणून जर बोलावलं तर तो माणूस स्वतःच्या कार्यक्रमात तुम्हाला बोलवेल आणि तुमच्या कार्यक्रमात कार्यकर्ता म्हणून येईल. या प्रकारचा खुलेपणा नाही आहे. आणि साहित्य महामंडळामध्ये आणि एकूणच वाङ्मयीन संस्थांमध्ये कमालीची असुरक्षितता आहे. आणि ही सर्व जातीय असुरक्षितता आहे. एकेकाळी ही ब्राह्मणी असुरक्षितता होती, कारण साहित्य महामंडळावरच्या मंडळींचं सगळं वर्चस्व हे ब्राह्मणी अंगाने होतं. आता माणसांच्या जाती बदललेल्या आहेत, पण असुरक्षिततेचं स्वरूप तसंच आहे. आणि त्याच्यामुळे हा सगळा इलीट व्यवहार आहे. इलीट म्हणण्यापेक्षा सुद्धा मिनिस्क्युल मायनॉरिटी, नगण्य अशा प्रकारची संख्या असलेल्या लोकांचा व्यवहार आहे. आणि त्यामुळे यांना जे आउटसोर्स करावं लागतं, मी आता ह्यांनी पुण्याला पिढी पाटलांना सगळं आउटसोर्स केलं, किंवा इथे आता त्या आग्री युथ फोरमच्या मंडळीनं सगळं आउटसोर्स केलेलं आहे. त्यामुळे जे पैसे टाकतील अशा, म्हणजे अजून महामंडळांनी लिलाव सुरू नाही केलेला की बाबा अमुक कोटी माणूस टाकेल, त्या माणसाच्या पैशाची काय आम्ही रंग बघणार नाही, तुम्ही साहित्य संमेलन करा. पण आता असं झालंय की साहित्य महामंडळाची माणसं ही ठरवतात की विदर्भातनं ह्याला बोलवायचं आहे, मराठवाड्यातनं ह्याला बोलवायचं आहे. म्हणजे जसं आपण पाठ्यपुस्तकामध्ये एक मराठा घेतला पाहिजे, एक ब्राह्मण घेतला पाहिजे, एक दलित घेतला पाहिजे असं ठरवतो, तसं आपण माणसाचं मेरिट न बघता आपण बेसिकली साहित्य व्यवहार हा कमालीचा जातनिष्ठ आणि वर्गनिष्ठ करून टाकला. आणि ह्या कोतेपणामुळे साहित्य महामंडळ एका अर्थाने त्याला ते सडलंय. फारच गंभीर मुद्दा आहे हा. ज्योती कपिले, संगीता चव्हाण, तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न माझा असा आहे की एकतर साहित्य संमेलनाचा सगळा जो आखाडा आहे तो बऱ्यापैकी पुरुषी आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं की एखाद्या महिला साहित्यिकाला अध्यक्ष व्हायचं असेल तर ते एवढं सोपं नाही आहे. आणि एकूण सगळंच वर्णन जे करायला पाहिजे यांनी जातनिष्ठ केलं, तसं जर या पातळीवर केलं तर ते पुरुषी पण आहे. या सगळ्यामध्ये एक स्त्री म्हणून किंवा आता तुम्ही स्वतः संमेलन घेतलं, काय तुमचं म्हणणं काय आहे? संमेलन जे स्त्री असो किंवा पुरुष असो, बेसिकली माणसाचं संमेलन आहे हे. आणि जो संमेलन घेतो तो कार्यकर्ता असला पाहिजे. कारण कार्यकर्ता असल्याशिवाय त्याला हे समजत नाही की संमेलन कसं घ्यावं, कसं घेतलं पाहिजे, कोणासाठी घेतलं पाहिजे. कारण आम्ही जे संमेलन घेतलं ते अगदी विचारपूर्वक घेतलं. अर्थात आमचे अध्यक्ष तुम्हीच होते आणि तुम्हीही आम्हाला बरंच मार्गदर्शन केलं. तुम्ही संगीता चव्हाण, मला एक सांगा की मुळामध्ये तुमचा जो अनुभव आहे की तुम्ही संमेलन घेतलं आणि ते संमेलन चांगलं झालं, पण आता मुख्य संमेलनाला तुमचा मुख्य आक्षेप काय आहे? मला असं वाटतं अध्यक्षांनी तरुणांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांचा आवाज कमीत कमी 1 वर्ष तरी त्यांच्या कानात असा घोटमळला पाहिजे की आपल्याला अध्यक्षांनी हे सांगितलेलं आहे. आणि अध्यक्ष म्हणजे कसं आहे, एक शेवटी 1.5 दिवसाचा गणपती असो किंवा साधा गणपती असो, पण आपण त्याला मानतो. त्यामुळे तरुणांना साथीला घेऊन जर हे काम केलं त्यांनी, तरुण म्हणजे मी एकदम असं विषयीतले किंवा असं नाही म्हणणार, होऊ शकतं की माझा अगदी 5वीतला मुलगासुद्धा अतिशय सुंदर कविता लिहितो, त्यालाही कुठेतरी वाव मिळाला पाहिजे असं मला वाटतं. तरुणांशी बोललं पाहिजे साहित्य संमेलनानं, हा मुद्दा तर आहेच. निलेश गायकवाड, एकूणच साहित्य महामंडळाच्या अनुषंगाने तुम्ही सातत्याने काही मांडणी करत असता. तरुणांशी बोलण्यासाठी किंवा एकूण साहित्याची ही सगळी जी भाषा आहे ती नवी भाषा समजण्यासाठी काय बदल झाले पाहिजेत महामंडळाच्या एकूण रचनेमध्ये, साहित्य व्यवहारामध्ये?
महामंडळाच्या बाबतीत किंवा साहित्य संमेलनाच्या बाबतीत आपण नेहमीच विरोधाची भूमिका असते. याचं कारण की त्यांची जी सिस्टम आहे, म्हणजे जी काही आता पवारसाहेबांनी सांगितलं की अध्यक्ष निवडीची एक परंपरा आहे. आता मला सांगा, 100 वर्षाच्या जुनी असलेली संस्था, तिचे हजारच मतदार का असावेत? काही ह्या गोष्टी शंकेच्या आहेत. त्या मला असं वाटतं की या माध्यमांनी सुद्धा नुसतं चर्चेचं गुऱ्हाळ मांडण्यापेक्षा मला आवडेल साहेब तुमच्याकडून पण अपेक्षा आहेत की ह्याच्यामध्ये काय बदल झाले पाहिजेत. त्याच्यानंतर ज्या काही कार्यकारिणी येतात, तर मागची कार्यकारिणी समजा ही भ्रष्टाचाराची डबडबलेली होती. नवीन आलेले कार्यकारिणी काही अशी अमृताने धुतलेली नाही आहे. त्यांच्यातले पण चेहरे किंवा यांच्यातले हिरे तुम्हाला माहितीच आहेत कसे आहेत. तर ही पण निवड एक प्रक्रिया जी आहे, पहिली गोष्ट महामंडळाची किंवा परिषदेची जी काही निवड प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नवीन माणसं आले पाहिजेत, नवीन संकल्पना आल्या पाहिजेत. तर त्यावेळेस अध्यक्ष निवडणीची पण प्रक्रिया नव्या पद्धतीने होऊ शकते आणि नवीन त्याची पुनर्मांडणी होऊ शकते असं मला वाटतं. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. माझा वेळ संपत आलेला आहे, पण सगळ्या नामवंतांना आता जे राहिले त्यांना मी विनंती करणार आहे की 30 सेकंदांमध्ये त्यांनी एवढं सांगायचं आहे मला की साहित्य संमेलनांनी काय बदल केले पाहिजेत. दुर्गेश सोनार. एक 2-3 फक्त गोष्टी आहेत. आता जसं बेटांचा उल्लेख झाला, मुळात साहित्याचा हेतूच मुळात जो असतो तो जोडण्याचा असतो, समाज जोडणं, माणूस जोडणं. ही बेटं होणं ही स्वाभाविक गोष्ट आहे, ते आपण नाकारू शकत नाही. बेटं निर्माण होणं हे आपण रोखू शकत नाही. पण या बेटांना जोडणारा जो साहित्य व्यवहार आहे, तो सेतू होण्याची जी भूमिका आहे ही साहित्याने निभावायला पाहिजे आणि साहित्य महामंडळानं त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. दुसरा मला फक्त एक जाता एक आठवण करायची आहे की पूर्वी साहित्य महामंडळ एक उगवतीचे रंग नावाचा कार्यक्रम करत असे. म्हणजे साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीयच्या व्यासपीठावरती जर कवीला यायचं असेल तर देशभरातले जे तरुण कवी आहेत त्यांच्या कविता मागवल्या जायच्या आणि त्यातून सिलेक्ट केलेल्या 10 तरुण कवींना अखिल भारतीयच्या व्यासपीठावरती कविता सादर करायची संधी मिळायची. 5-5 कविता एक कवी सादर करायचा. तो उगवतीचे रंग कार्यक्रम आता कुठे गेला? ते सगळे विसरले गेले. म्हणजे निरंजन उजगरेंचा हा क्रम म्हणजे इनिशिएटिव्ह होता, त्यांनी राबवलेला तो उपक्रम होता. उजगरे आता आपल्यामध्ये नाहीत, पण तो उपक्रम किमान साहित्य महामंडळांनी हा सुरू ठेवायला पाहिजे होता. दुसरं, तुम्हाला जर तरुणांना कनेक्ट करायचं असेल तर आता सोशल मीडिया जो आहे त्याचा एक चांगला वापर खऱ्या अर्थानं करता येऊ शकतो. दुर्दैवाची गोष्ट, ज्याला 100 वर्षाची परंपरा आहे साहित्य परिषदेला, महाराष्ट्र साहित्य परिषदेला, आत्ता यावर्षी कुठेतरी फेसबुकचं पेज त्यांचं ॲक्टिवेट झालेलं आहे. अजूनही वेबसाईट महामंडळाची तयार झालेली नाही, ट्विटरचं अकाउंट नाही. तुम्ही मग तरुणांपर्यंत पोहोचणार तरी कसं? फार महत्त्वाचा मुद्दा संजय सिंगलवार. हां, या अनुषंगानेच मला हे म्हणायचं आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ जे आहे हे जुन्या जे 1500च्या नोटा आहे की नाही, कालबाह्य झालेल्या आहेत, त्या नोटाच्या स्वरूप त्यांनी घेतलेलं आहे. कारण की नवीन काही त्यांना फेसबुकवर यायचं नाही आहे, त्यांची वेबसाईट नाही आहे, त्यांना कोणाला जोडून घ्यायचं नाही आहे. एक साधा जर उपाय केलेला आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दर 3 दिवसानंतर साहित्याचा कार्यक्रम सुरू असतो. म्हणजे जवळपास 1000 ते 500 कार्यक्रम सतत महिन्यामध्ये सुरू असतात. यांनी फक्त एक जॉईंटली फक्त प्रत्येकाच्या वेबसाईटवर एवढी जरी माहिती मागवली की तुम्ही कोणता कार्यक्रम आज घेतलेला आहे, ठीक आहे, त्याची नोंदणी कोण होतं, काय होतं, आणि त्यांना एक साधा सर्टिफिकेट 2 रुपयाचा 5 रुपयाचा छापून मी देतो, वाटल्यास सगळ्यांना द्या. किमान जुळेल तर प्रत्येक खेड्यातला माणूस. संजय सिंगलवार, माझा वेळ संपलाय. पण समारोप करताना सगळेजण म्हणतात की तरुणाईचा आवाज ऐकत नाही, त्यामुळे हनुमंत पवारांकडे मी शेवटी जातो. हनुमंत पवार, तुमच्या म्हणण्यानं, तुमच्या निवेदनानं मी समारोप करणार आहे. 30 सेकंदांमध्ये तुमचा मुद्दा मांडा. काय करायला पाहिजे, काय बदल अपेक्षित आहे? एकतर मतदारांचा जो परीघ आहे, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवणारे जे मतदार आहेत तो वाढवायला हवा. त्यामध्ये सरकारचे पुरस्कारप्राप्त लेखक असतील, कवी असतील, कादंबरीकार असतील, त्यांना मतदानाचा अधिकार द्यायला हवा. पुरस्कार मिळाला साहित्य कृतीला, त्याला मतदानाचा अधिकार मिळालाच पाहिजे. हा एक भाग. दुसरा भाग, ही जी सगळी मराठीची प्राध्यापक मंडळी आहेत, मराठीमध्ये सेट नेट झालेली मुलं आहेत, मराठीमध्ये PhD करणारे, संशोधन करणारे मुलं आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे. ते तर वाचतात, ते संशोधन करतात, लिहितात. मतदाराचा परीघ वाढवा. तो असा संकुचितपणे तिथे बसलेला आहे. एक मुद्दा. दुसरा मला सांगायचं की ही जी साहित्य महामंडळं आहेत, महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, सगळ्या यांनी तरुण लेखकांना प्रकाशात आणण्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकाचं प्रकाशन स्वतःकडे घ्यावं, त्यांनी प्रकाशन करावं, त्यांनी हात द्यावा मुलांना, त्यांनी मार्गदर्शन करावं, कार्यशाळा भरवाव्या. श्रीपाद भालचंद्र जोशींनी आम्हाला संमेलनात येऊन सांगितलं की मी तुम्हाला पाहिजे त्या विषयावरची लेखनाची कार्यशाळा घेतो. तर असं या मंडळींनी स्वतःचे कंपू सोडून, राजाभाऊंनाही म्हणेन मी, श्रीपाद भालचंद्र जोशींना म्हणेन, मिलिंद जोशींना मी म्हणेन, दगडू लोमटेंना म्हणेन मी, या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या उंबऱ्याच्या बाहेर या. खूप तांड्यावर, वाड्यावर, वस्तीवर, झोपडपट्टीत मुलं लिहिणारी आहेत. लिहिण्यामुळं कारागृहात बसावे लागलेले तरुण आमच्यासोबत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा
आणि त्यांना समजून घ्या. Yes, हनुमंत मराठी पवार भाषेला याच चांगले नोटवर दिवस याच नोटवर मला आमच्यामुळे येणार थांबायचंय आहेत. याच नोटवर मला थांबायचं. राजा शिरगोप्प्यांना पण काहीतरी बोलायचं पण आता वेळ संपलेला आहे. पण ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची होती. सगळ्या साहित्य संमेलनांचे अध्यक्ष असणारे, स्वागताध्यक्ष असणारे, संयोजक असणारे लोक आपल्यासोबत होतेच, पण सगळ्यात महत्त्वाचे दीपक पवार होते, कारण ते चक्क मतदार आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाचा निवडणुकीचा एक मतदार या निमित्ताने आपल्याला भेटला आणि किती भरून आलं. एनिवेज सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार आणि या सगळ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दलचे आक्षेप व्यक्त करत आपल्याला उद्यापासून त्या संमेलनामध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार. आज थांबतो इथंच. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.